दोष भैया साहेबांमध्ये। देव, हे आमच्या समोर बोललीस तेवढं बास। पुन्हा कधीही कुणासमोर हे तू बोलणार नाहीस, वचन दे आम्हाला तसं, कारण ते तुझ्यासाठी। प्रियदर्शनी, तिने जे ऐकलंय ते तिने ऐकायला नको होतं। आमच्या मानाचा प्रश्न आहे, आमच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे। आज तिला कळलंय, उद्या घरच्यांना कळेल, नंतर बाहेरच्यांनाही कळेल। देवयानीला आम्ही तुम्ही तिला काहीही सांगायची गरज नाही। जे काय सांगायचं ते आम्ही सांगू, तेही आमच्या पद्धतीने। पत्नी होत ना आम्ही त्यांच्या, स्वीकारले आम्ही त्यांना, त्यांच्या गुणदोषांसकट आमचे ते। सॉरी वहिनी, मी असं बोलायला नको होतं। ही गोष्ट मी खूप विसरायचा प्रयत्न करते, पण नाही जमत। पण तुम्ही काळजी करू नका, विश्वास ठेवा माझ्यावर, हे कोणालाच कळणार नाही। खरंच वहिनी। देव, खरं तर आम्ही माफी मागितली पाहिजे का तुझी? खरंच अगं, म्हणजे तुझ्या या अशा अवस्थेत तुला आमच्यामुळे आय एम रिअली सॉरी। आणि आम्हाला कळत का नाही, आमच्यावरच्या प्रेमापोटी बोलतेस तू, पण आम्ही नाही तुला पुन्हा त्रास देणार। आणि देव, आणि हे पुस्तक तुझ, आम्हाला काय उपयोग आहे त्याचा? तुला आहे, आणि माझं खूप प्रेमाने आणले रागिणीने। अभिलाष, काय झालं? काही नाही। अभिलाषा, का उगाच लपवतेस? तुझ्या डोळ्यातलं पाणी सगळं काही सांगतंय। श्राऊची आठवण आली ना? खूप स्वप्न पाहिली होती हो, तिने हे करावं, तिने ते करावं, तिच्यासाठी बरंच काही करायचं राहून गेलं। शांत हो अभिलाषा, का उगाच तू स्वतःला त्रास करून घेतेस? कधी कधी ना मला हे सगळं भयानक स्वप्नासारखं वाटतं। कधी एकदा हे स्वप्न तुटेल आणि माझी शाऊ माझ्याकडे धावत येईल असं वाटतं। आता नाही सहन होत। हे अभिलाषा, सांभाळ स्वतःला अभिलाषा। हे स्वप्न नाही आहे, वास्तव आहे, आणि तुला ते स्वीकारावं लागेल। आपली श्राऊ आता आपल्यातून निघून गेली आहे, आता आपल्याजवळ तिच्या फक्त आठवणी शिल्लक आहेत, आणि हे सत्य आहे अभिलाषा। मी नाही स्वीकारू शकत आहे, माझ्यात नाही आहे तेवढी ताकद। तुम्ही हे सगळं स्वीकारू शकता, पण एक आई म्हणून मी नाही स्वीकारू शकत, माझ्यात नाही ताकद। माझ्यासाठी हे सगळं सोपं नाही अभिलाषा। तू रडून तुझ्या भावना व्यक्त करतेस, आता तर मी तेही नाही करू शकत। आतल्यात गुदमरतोय मी श्राऊच्या आठवणींनी। कधी भलं होणार नाही त्या केटीचं, एक आईचे शाप लागतील त्याला। त्याच्यामुळे जे माझ्या श्रावणीच्या वाट्याला आलंय ते त्याच्या मुलीच्या वाट्याला येऊ, तरच त्याला आई वडिलांचं दुःख कळेल। अभिलाषा, ग काय बोलतेस तू? केटी त्याच्या गुन्ह्याची शिक्षा भोगेल, देव बघेल त्याचं काय करायचं ते। पण या सगळ्यात त्याच्या त्या निष्पाप मुलीचा काय दोष आहे?
तिने काय गुन्हा केलाय? त्या केटीच्या पापाची शिक्षा तिला का? अभिलाषा, आई म्हणून तू अशी प्रार्थना करायला हवीस की आपल्या श्राऊच्या वाट्याला जे काही आलं ना ते जगातल्या कुठल्याच मुलीच्या वाट्याला येऊ नये. किती दिवस झाले त्या नताशाचा पत्ताच लागत नाहीये. हे लपून बसली कोणास ठाऊक. जोपर्यंत ही नताशा सापडत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाहीये सर. खूप त्रास दिलाय तिने देऊला. मरणाच्या दारातून वाचली आहे. देवाच्या कृपेने ती आता बरी आहे. पण ह्या कारस्थानामागे असणारी नताशा आता माझ्या हातून वाचणार नाही. एक मिनिट. डोंट गेट इमोशनल साक्षी. आपल्याला खूप विचारपूर्वक पावलं उचलायची. सर, अभय 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 पोलीस कस्टडीत आहे. त्याची चौकशी करून आपण नताशाचा पत्ता नक्कीच मिळवू शकतो. युअर राईट. पण तो दुसऱ्या पोलीस कस्टडीत आहे. सो आपल्याला आधी परमिशन काढायला लागेल. माझी खात्री आहे सर, अभयकडनं आपल्याला नताशाबद्दलची सगळी माहिती नक्कीच मिळेल. बरोबर आहे. थांब, मी प्रयत्न करतो. काय झालं सर? काय म्हणाले ते? कळवतो म्हणाले. आपल्याला आता त्यांच्या फोनची वाट बघायला. बोल देवयानी. रागिणी वहिनी, वहिनी तुम्ही दिलेली पुस्तकं खूप छान आहेत. खूप उपयोगी आहेत मला. अगं त्यासाठीच तर दिलंय. आणि मला सांग, प्रिया वहिनींना आवडली का ग पुस्तकं? वहिनी तुम्ही आज येताय ना इथे? म्हणजे मला ना इथे ॲक्च्युली कोणी काही कामच करू देत नाही. खूप कंटाळा येतो. तुम्ही आलात तर जरा माझा वेळही छान जाईल. या ना प्लीज. मलाही आवडतं ग तुमच्याबरोबर गप्पा मारायला. तुम्ही भेटलात ना की आपली माणसं भेटल्यासारखं वाटतं. पण देवयानी, मी तुला रोज रोज भेटायला नाही येऊ शकणार. कारण मी तिथे आल्यावर साईमा कितीही ठरवलं त्यांचं बोलणं मनाला लावून घ्यायचं नाही तरी वाईट वाटतंच ग. वहिनी, मी साईमांना समजवण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही नका काळजी करू. खरंच. देवयानी, तू समजावण्याने काही फरक पडणार नाहीये. अगं आत्तापर्यंत सगळ्यांनी समजावून झालंय त्यांना. त्या कुणाचंही ऐकत नाही. आणि एक गोष्ट सांगू, प्रयत्न करूनही ज्या गोष्टी साध्य होत नाहीत ना त्यांना आपण नशिबावरच सोडावं. सध्या मीही तेच करते. चल ठेवते फोन. काळजी घे. आणि प्रिया बहिणींना विचारले म्हणून सांग. हां, बाय. बाय. खंडू, दे मला. काहीही करून साईमांचं मन बदलायलाच हवं. एकाच घरातली माणसं अशी एकमेकांपासून दूर झालीत. त्यांना एकत्र आणायला हवं. मला राजे शिर्क्यांचं एकत्र कुटुंब पाहायचंय. आता या घरासाठी माझं हेच ध्येय राहील.
सर, अभयची चौकशी करायची परवानगी आपल्याला एकदा मिळाली ना तर आपलं खूप मोठं काम होईल सर. कल्पना आहे मला. बघूया ACP साहेब काय म्हणतात. हॅलो, इन्स्पेक्टर सिद्धांत मराठे हियर. सर. ओके सर. थँक्यू सर. कोणाचा फोन होता सर? ACP साहेबांचं. परमिशन मिळाली आपल्याला. आपण चौकशी करू शकतो. मला खात्री आहे सर, यातून आपल्याला नताशाबद्दल नक्कीच काहीतरी धागेदोरे हाती लागतील. साईमा, तुमची औषधं आणि ज्यूस आणलाय. देवयानी, कशाला एवढी धावपळ करतेस? अगं, खंडू आणि जनी आहेत ना आमची काळजी घ्यायला. साईमा, त्रास काय यात? मलाही तसा कंटाळाच येतो. तसं नाही ग, आदित्यराजेने आमच्यावर जबाबदारी सोपवली आहे ना. त्यांनी आम्हाला सांगितलंय की देवयानीला काहीही काम करू द्यायचं नाही. मला कळतंय साईमा, तुम्ही सगळे माझी खूप काळजी घेताय, पण मी तरी काय करू? कोणी मला काहीच काम करू देत नाहीत. पुस्तकं किती वाचणार आणि TV किती पाहणार, त्याचाही कंटाळा येतो. प्रिया वहिनी त्यांच्या कामात बिझी असतात आणि तुम्ही तुमच्या कामात. आदित्यराजे इथे नाहीत ना, म्हणून तुला तसं वाटतं. ते आले ना की तुझा मूड अगदी ठीक होईल. आणि ते येईपर्यंत आम्ही आहोत ना तुझ्याबरोबर. साईमा, खरंच खूप काळजी घेताय माझी. मी तुमच्याकडे काही मागितलं तर द्याल मला? देवयानी, जगातली कुठलीही गोष्ट तू माग, आम्ही नक्की तुला देऊ. जगातली नाही साईमा, आपल्या घरातलीच गोष्ट आहे. माग ना तुला काय हवं ते. हे सगळं तुझंच तर आहे. साईमा, जसा माझा स्वीकार केलात तसाच आता रागिणी वहिनींचाही स्वीकार करा ना. अच्छा, म्हणजे हेच सांगायला आली होती का ती तुला? नाही साईमा, प्लीज तसा गैरसमज करून घेऊ नका. रागिणी वहिनींनी काही सांगितलेलं नाहीये. मलाच असं वाटलं की नील भैया आणि रागिणी वहिनी पुन्हा या घरात आले तर या घराला पूर्णत्व येईल, आपलं घर भरल्यासारखं वाटेल. देवयानी, या अशा अवस्थेत तू असे विचार करू नकोस. अजून आम्ही आहोत या घराची काळजी घ्यायला. पण साईमा, असं काय गुन्हा केलाय त्यांनी की आपल्याच घरात त्यांना परक्यासारखी परवानगी घेऊन यावं लागतंय? थांब देवयानी, हा विषय इथेच संपला. यापुढे नीलराजे आणि रागिणी यांच्याबद्दल या घरात अजिबात काही बोलायचं नाही. तू जा आणि आराम कर. बघू, जा. औषधं घ्यायला विसरू नका. तुम्ही? आम्हाला तुझ्याकडून माहिती हवी आहे. मी चौकशीमध्ये सगळं सांगितलंय. आम्हाला वेगळी माहिती हवी आहे. कुठली? नताशाबद्दलची. नताशा? तिचा आणि माझा काही संबंध नाही आता. तू खोटं बोलतोयस. तुझं भलं यातच आहे की तू आम्हाला सगळं खरं खरं सांगावंस. नताशा कुठे? मला माहित नाही ती कुठे आहे. तुला चांगलं माहिती आहे ती कुठे लपून बसली. आम्हाला तिचा पत्ता हवा आहे. तिचा आणि माझा संबंध नाही आता, काही संपलाय. बऱ्या बोलाने माहिती सांग, नाहीतर आमच्याकडे अजून बरेच मार्ग आहेत तुझ्याकडून माहिती काढण्याचे. कळलं? मला नक्की माहित नाही, पण
मला तिची अशी ठिकाणं माहिती आहेत जिथे बहुतेक ती लपली असण्याची शक्यता आहे. कुठली? बहुतेक देऊ, अगं तुला सांगीन सांगीन म्हणत होते, पण या सगळ्या गडबडीत राहूनच गेलं. अगं तुला बरं वाटावं म्हणून मी देवीला नवस बोलले होते की देऊ बरी झाली तर मी दर्शनाला येईन असं बोलले होते. आता सगळं ठीक झालंय तर असं वाटतंय की देवीच्या दर्शनाला जायला हवं लगेच. हो देव. आणि नवस फेडून झाल्यावर वाटेत आश्रमात बाबांनाही भेटता आलं असतं. मग चांगलं आहे की. कधी जात आहे? अगं तेच, म्हणजे आम्ही सगळेच जातो, तर तुझी आली असतीस तर बरं झालं असतं. तुलाही बाबांना भेटता आलं असतं नाही का? देव, तुझ्या या अपघाताबद्दल बाबांनाही आम्ही कळवलं नव्हतं. उगाच त्यांना त्रास झाला असता. तू जर बाबांना भेटून आलीस तर त्यांनाही बरं वाटेल आणि आमचंही मन हलकं होईल. मला खरंच खूप आवडलं असतं तुमच्याबरोबर यायला, पण साईमा मला एक क्षणही नजरेआड होऊ देत नाही. आणि त्यात मी तुमच्याबरोबर आले तर त्यांना कदाचित वाईट वाटेल म्हणून. नको नको, साईमाना वाईट वाटेल असं काहीही करू नकोस. अगं आम्ही फक्त आमची इच्छा बोलून दाखवली एवढंच. आता तू सून आहेस या घरची, आमचा हक्क नंतर. तुझ्यावर आता आमच्यापेक्षा साईमांचा अधिकार जास्त आहे. कसल्या अधिकाराच्या गोष्टी चालल्या आहेत? नाही म्हणजे आम्ही ऐकल्या तर चालतील ना? हो हो, या ना या, तुमचंच घर आहे. आम्ही काय अधिकाराच्या गोष्टी करणार? असं नाही बोलायचं हा देवयानीची आहे. जे काही आहे ते सगळं देऊचंच आहे. तिनेच जिंकलंय सगळ्यांना आणि जोडलंय सुद्धा. प्रियाबाईंनी खरं तर आम्ही देवीचं नवस फेडायला चाललो होतो. म्हटलं देवयानीला सांगून जावं. खरंच छान आहे की. आम्ही तर म्हणतो की देऊलाही घेऊन जा बरोबर, तिलाही बरं वाटेल. नाही नको, म्हणजे अशा अवस्थेत तिला नेणं बरोबर नाही ना. झेपणार नाही प्रवास तिला. आता आपणच तिची जास्त काळजी घ्यायला हवी. प्रियाबाईंनी, तुमची तब्येत कशी आहे? तुम्ही आता काळजी घ्यायला हवी. आम्हाला का? हो, असं काय करताय? राजेशिर्के घराण्याचा पहिला वारस तर तुम्हीच देणार आहात ना. आई, तुम्ही कधी जाणार आहात? आणि दादूंनाही माझा नमस्कार सांग. देवी सरांना आमचाही नमस्कार सांग. हो नक्की. खरं तर देव, तू गेली असतीस तर बरं वाटलं असतं तुला. नाही नको नको, मला नाही जमणार यायला. पण आई, तुम्ही दोघी नक्की जाऊन या. बरं, निघू आता. काळजी घे. हो. तुम्ही काळजी घ्या. या अवस्थेत जास्त दगदग करू नका. देव निघतो. हो. सांभाळून राहा. ये. नमस्कार. नमस्कार. या. भिडे, नताशाचे डिटेल्स आपण फॅक्स केले होते. काही रिपोर्ट्स आलेत? सर, प्रत्येक पोलीस चौकीत प्रयत्न चालू आहेत, पण अजून काही ट्रेस होत नाही. सर, मला असं वाटतं की ती भारत सोडून पळाली आहे. नाही, ते शक्य नाही आहे. कारण आपण तिच्या घराची झडती घेतली आणि त्यात तिचा पासपोर्ट सापडला आहे. तो आपल्या ताब्यात आहे आणि नकली पासपोर्ट एवढ्या कमी वेळात काढणं शक्य नाही. सो ती पॉसिबिलिटी नाही आहे. स बोलवलं मला?
साक्षी, अभयने सांगितलेल्या सगळ्या ठिकाणी आपण नताशाची चौकशी केली आहे, पण काही हाताला लागलेलं नाही अजून. सर, मला असं वाटतं की आपण अभयची चौकशी पुन्हा एकदा केली तर? नाही, त्यातून काही निष्पन्न होणार नाही. सर, मला असं वाटतं की अभय आपल्यापासून नक्कीच काहीतरी लपवतोय. ते जर आपल्याला कळलं तर नताशा सापडेल सर. कारण तिच्यापर्यंत पोहोचण्याचा अभय हा एकमेव मार्ग आहे.